सर्वप्रथम नरक चतुर्दशी, दिवाळी आणि गुढीपाडव्याच्या मी आपणा सर्वांना माझ्यातर्फे व माझा आरगडे परिवारातर्फे शुभेच्छा देतो। आणि आजची नरक चतुर्दशी ही नरक चतुर्दशी म्हणजे नेमकं काय हा मलाच पडलेला प्रश्न आहे। मग मी काहीसा अभ्यास केला, आपणा सर्वांनाही प्रश्न पडलेला असेल। मी थोडासा अभ्यास केला आणि या अभ्यासाअंती नरक चतुर्दशी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगू इच्छितोय। तर मित्रांनो, नरकासूर नावाचा एक अतिभयंकर अतिक्रूर असा एक राक्षस होता। तर त्या राक्षसाने इतका छळ केला देवी देवतांचा की त्याचा वध करण्यासाठी विष्णुरूपी विष्णू रूपाने श्रीकृष्णाचा अवतार धारण केला आणि त्या श्रीकृष्णाने त्या नरकासुराचा वध केला आणि तो वध केला तो चतुर्दशीला केला, म्हणून हे नरक चतुर्दशी असं नाव पडलं। मग ज्या वेळेस त्याचा वध झाला, श्रीकृष्णाने त्याचा वध केला, त्यावेळेस त्याचा मृत्यूदंड सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा अशी त्यांनी वर मागितला श्रीकृष्णाकडे। नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला का माझा मृत्यूदिन हा दिवे लावून साजरा झाला पाहिजे, आणि श्रीकृष्णानेही तो वर मान्य केला। म्हणून श्रीकृष्णाचा विजयोत्सव आणि नरकासुराचा वधाचा दिवस म्हणून हा दिवे लावून साजरा केला जातो। या दिवशी पहाटे मंगल स्नान, ज्याला आपण अभंग स्नान म्हणतो, तर सकाळी सकाळी यानी पहाटे मंगल स्नान अभंग स्नान करतात, जेणेकरून जे लोक पहाटे उठून मंगल स्नान अभंग स्नान करतील त्यांना नरकाची पीडा होत नाही असंही म्हटलं जातं। या दिवशी सूर्योदयापूर्वी मंगल स्नान व दीप लावून आनंदोत्सव साजरा करता जातो। तसंच या दिवसाचं प्रतीक म्हणून नरकासुराच्या वधाच्या दिवसाचं प्रतीक म्हणून साधारणतः कोकणी परिसरामध्ये काही भागात शिरणी फोडून तिचा किंचित रस जिभेला लावतात अशी एक प्रथा आहे। त्यामुळे या दिवशी शिरणीस खूप महत्त्व प्राप्त झालं आहे। माझ्या माहितीप्रमाणे ही नरक चतुर्दशीची मला अभ्यासातून मिळालेली माहिती एवढीच आहे। धन्यवाद, नमस्कार। पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा।